असा प्रस्ताव शिवसेना नेते माननीय श्री रामदास कदम यांनी मांडला व त्याच शिवसेना नेते माननीय श्री गजानन कीर्ती रामदास कदम यांचं नाव आलं आणि आदित्य ठाकरेंनी स्वतःच्या डोक्यावर हात मारला। व त्याच शिवसेना नेते ठाकरे गटाने जनता न्यायालयाचं आयोजन केलं, ज्याच्या माध्यमातून ठाकरे गटाने अनेक गौप्यस्फोट केले। त्यातच आदित्य ठाकरेंचा हा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरतोय। हा व्हिडिओ 2013 सालचा आहे। 2013 साली बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्यानंतर शिवसेनेच्या घटनेत 6 महत्त्वाचे बदल झाले। त्यातलाच एक बदल म्हणजे आदित्य ठाकरेंची युवा सेना प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली। हाच ठराव रामदास कदम यांनी मांडला होता आणि या ठरावाला गजानन कीर्तीकर यांनी अनुमोदन दिले होते। असा प्रस्ताव शिवसेना नेते माननीय श्री रामदास कदम यांनी मांडला व त्याच शिवसेना नेते विशेष म्हणजे ठराव मांडणारे रामदास कदम आणि त्यावर अनुमोदन देणारे गजानन कीर्तीकर हे दोन्ही या शिवसेना शिंदे गटात आहेत। रामदास कदम यांनी कित्येकदा ठाकरे पिता पुत्रांवर सडकून टीका केली। आजचे कट्टर राजकीय वैरी झालेले नेते कधी काळी आपले निकटवर्ती होते, याची आठवण या निमित्ताने आदित्य ठाकरेंनाही झाली असावी। जे रामदास कदम आज आपल्यावर सडकून टीका करतात, त्याच कदमांनी आपला युवासेना प्रमुखाचा प्रस्ताव मांडला होता, याची आठवण आली म्हणून आदित्य ठाकरेंनी स्वतःच्या डोक्यावर हात मारला असावा। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।